ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ युवक शहराध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी शनिवारी प्रभाग क्रमांक 3A मधून सदस्य पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कबीर गायकवाड यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी RPI सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, माजी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सुधा नरेश गायकवाड, समाजसेवक सत्यजित नरेश गायकवाड, वसंत जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ। पहले तो मैं आपको ये बता दूं, ये प्रचार नहीं, ये एकता का संदेश है। जैसे कबीर भाई हमारे कई वर्षों से हमारे जो वार्ड की है वो सेवा करते आए हैं, इन्होंने उम्मीदवारी नहीं भरी। आज हम जो सामान्य लोग हैं, आज हमने अपनी उम्मीदवारी भरी है। आज हमने अपना हक मांगा है सरकार से। कबीर भाई से ये निवेदन है कि जैसे आप कई वर्षों से हमारे साथ है, हमारे साथ रहे और ये इलेक्शन आप जीते, ये हमारे माँ बहनों की सबकी दुआ और आशीर्वाद आहे। नमस्ते। भरपूर प्रतिसाद देऊ, कारण त्यांनी इमानदारीने केलेच कामं केलेत आमच्यासाठी ना, ती कामं बघून आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करू आणि आम्ही त्यांना सपोर्ट केलाय का कबीर तुम्ही फॉर्म भरा आणि आमच्यासाठी काहीतरी करा। म्हणजे इमानदार माणूस म्हणून त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं ह्याच्या अगोदर आणि इथून पुढे करतील अशी आम्हाला खूप खात्री आहे। कबीर भाऊ आमच्यासाठी भरपूर काहीतरी करतील आणि ते एकच असे एकमेव माणूस आहेत का आमच्यासाठी काहीतरी करतील अशी आम्हाला खात्री आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही अर्ज भरा आणि आमच्यासाठी उभा राहा आणि आमच्यासाठी काहीतरी करा, तर तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करू शकता। आनंद वाटतोय आणि मनापासून वाटते की कबीर भाऊनी यायला पाहिजे। मला आमच्यासाठी दादा आमचे उभे राहत नव्हते, आम्ही उभे केलं त्यांना। आणि मला या विषयावर बोलायचंच होतं यांच्याशी। कबीर भाई बहुत अच्छे हैं और पहले से वो रहे या नहीं रहे, हम लोग का हमेशा साथ दिए हैं और आज वो नहीं, हम लोग उनको लेकर आए हैं। वो जीत करके हम लोग के एरिया में आहे, ये हम लोग से सबका आशीर्वाद उनके साथ। मला खूप चांगलं वाटतंय। आम्ही पण म्हणतो की दादाच आमचे नगरसेवक व्हावे, त्यांनी खूप काही आमच्यासाठी काम केलेलं आहे, आमची खूप वेळा मदत केलेली आहे, तर आम्ही सगळं त्यांच्या पाठीशी। चलो मेरा बेटा है, लेकिन मैं चाहती हूँ कि कबीर आए हम लोग के एरिया से, और कबीर जैसा कोई है नहीं, सिर्फ कबीर जो है अच्छा है, बस यही बोलूंगी और दूसरा कुछ नहीं। याच्यावरून कळतं बिन उमेदवारांनी त्याच्यात किती उत्साह आहे, मी केव्हा लवकर फॉर्म भरतो आणि केव्हा विजय घोषित होतो। आणि कमीत कमी हा जो उमेदवार आहे आमचा सर्वात जास्त अंबरनाथमध्ये सर्वात जास्त मताने येणारा उमेदवार आहे। हा लोकांचा कलातून आलेला उमेदवार आहे, हा लोकांनी उभा केलेला, पक्षाने फक्त फॉर्म दिलेला आहे, पण हा जनतेचा आवाज म्हणून त्याला तो आम्ही स्वीकारलेला आहे उमेदवार आणि त्याचा पहिला फॉर्म द्यायचा, कारण की आम्हाला हिस्ट्री करायची आहे, अंबरनाथ मध्ये इतिहास करायचा आहे आणि त्याला सुरुवात झालेली आहे पहिल्या फॉर्म पासून। कसं आहे, हा नगर परिषदेची इलेक्शन आहे, प्रत्येकाला आशा असते का मी कुठेतरी उभं राहावं, मग कुठे आता प्रत्येक जण पुढारी झालेला, प्रत्येक जण नेता झालेला आहे, कोणालाही नाही बोलता येणार आणि प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। बाबासाहेबांनी संविधानामध्ये जो अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, तो उभे राहतात आणि त्यांनी राहावं आणि प्रत्येकाने गुण्यागोविंदाने हे इलेक्शन आनंदाने पार पाडावं, कुठलेही विघ्न न येता, कुठलेही गालबोट न लागता, अशी मी सर्व अंबरनाथकरांना शुभेच्छा देतो। नगराध्यक्षाबाबत चर्चा झालेली आहे, काही चढजोडी आहेत बाकी, पण आम्ही काँग्रेसतर्फे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार नूतन प्रदीप पाटील म्हणजे माझ्या मिसेसला दिलेला आहे आणि काटेकी टक्कर आहे आणि यावेळेस विजय आमचा निश्चित आहे, कारण की लोकांना बदल हवा आहे आणि लोक बदल करतील। लोकांनी त्या अनुषंगाने सुरुवात केलेली, अंबरनाथमध्ये इतिहास होणार आहे आणि बदल होणार आहे हे निश्चित आहे। विकासाची कामं केलेली आहेत, याच्या अगोदरही काय झालेलं आहे, त्या सत्ताधाऱ्यांनी जो विकासाच्या नावाने विनाश केलेला आहे आणि ठच्या नावाने ठेकेदारी केलेली आहे आणि नगरपालिका आज कुठल्या परिस्थितीत आणून ठेवलेली आहे जग जाहीर आहे। आणि अंबरनाथचा काय विकास झाला 30 वर्षात हे सगळ्यांना माहिती आहे। आजही लोक पाण्याकरता तडपतात
आजही लोकांना वंचित राहायला लागतं पाण्यापासून. हे अंबरनाथचं दुर्दैव आहे. अंबरनाथ शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून निवडणुका होत नव्हत्या, तर लोकांमध्ये एक उत्सुकता होती का बाबा निवडणुका कधी जाहीर होतील आणि कधी निवडणुका लागतील. आणि ज्या वेळेला निवडणुका लागल्या आणि आमचा प्रभाग हा SC झाल्यानंतर लोकांमध्ये जी उत्सुकता होती का बाबा आम्हाला दुसरा कोण नकोय दादा, तुम्हीच या इथून. तर शेवटी नरेश दादांच्या आशीर्वादाने, श्यामदादांच्या आशीर्वादाने, आईच्या आशीर्वादाने आणि आमचे सहभागी जेवढे पण मित्र पक्ष आहेत, जसं काँग्रेस झाले त्यांचे प्रदीप पाटील आणि आमचे आघाडीचे अजून घटक पक्ष आहेत, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे. आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं का बाबा आपल्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे, तर एकमेकांचे हेवेदेवे विसरून आपण सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजेत. आणि आम्ही तेच केलंय. आणि लोकांमुळं खरं तर लोकांचा एवढा हे होता, प्रेम होता माझ्यावरती का बाबा दादा आम्हाला दुसरं कोण नाही, आपण तुम्हीच हे करा. तर त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथं माझा फॉर्म भरलेला आहे. आणि आता त्यांची इच्छा आहे तर मग सुरुवात तर चांगली झालेली आहे. मला वाटतंय का 3 तारखेला जे रिझल्ट होतील ते पण चांगलंच होईल अशी आशा करतो. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच राहू दे माझ्या. आता सगळ्यांना माहिती आहे का अंबरनाथ मध्ये काय काम झालेत आणि काय काम नाही झालेत. आम्हाला अंबरनाथ हा दहशतमुक्त करायचा आहे, आम्हाला कचरा मुक्त करायचा आहे, आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत. पाण्यापासून जे वंचित राहिलेलं आहे आमचा प्रभाग, त्याच्यानंतर असे बरेचसे आहेत. या अंबरनाथ शहरामध्ये एवढी मोठी MIDC असून सुद्धा आमच्या प्रभागातले जे पोरं आहेत त्यांना अजूनपर्यंत कुठं कामं वगैरे नाही, जॉब नाही आहेत. आमची पोरं मुंबईला जातात. मग एवढं सगळं असून पण आपल्या प्रभागामधली जी आपली तळागाळातली जी पोरं आहेत ती वंचित का राहतात. मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि आज वेळ आलेली आहे का आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याचं, तर ते आम्ही निश्चितपणे ते करू.